विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सर काय प्रकार आहे वेतन सामान्य वेतन रोखलेलं आहे कर्मचाऱ्यांना तुमच्या ठिया मागला तुमच्यावर आरोप केले काय आहे मी सुनील खेमितकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी धाराशिव। त्या अनुषंगाने मी असं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की मंगरुळ येथील आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आज इथे आले होते। तर या बाबतीमध्ये आपण त्यांना वेळोवेळी लेखी कळवलेलं आहे की संस्थेमध्ये मुख्याध्यापकाची अधिकृतपणे नेमणूकच झाली नाही। जोपर्यंत मुख्याध्यापकाची अधिकृतपणे नेमणूक होत नाही, संस्थेचा ठराव आणि प्रस्ताव आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत आपण मुख्याध्यापकाच्या सहीशिवाय कोणाचा पगार करू शकत नाही। मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांकडे आत्ता याच विषयाची मीटिंग झाली आणि हीच गोष्ट आम्ही त्यांना शिक्षकांना सांगितली आणि तेव्हा ती त्यांच्या लक्षात आली। खरं त्या बाबतीमध्ये वेळोवेळी आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्याध्यापक निवडीसाठी सुद्धा त्यांना वारंवार सांगितलेलं आहे। अद्याप संस्थेच्या लेवलवरून कुठली कारवाई झाली नाही, त्यामुळे हे कर्मचारी इथं आले होते। आम्ही त्यांना ते समजवलेलं आहे, ते त्यांना मान्यसुद्धा झालेलं आहे आणि त्यांची जेवढी पगार आम्हाला करता येते तेवढी आम्ही करतोय। बाकी संस्थेकडून नियमित मुख्याध्यापक आल्यानंतर बाकीचा पगारीचा विषय हा हाती घेतला जाईल आणि त्याचे पगार आपल्याकडून पैशाची मागणी होते आहे तुमच्या दूरदर्शनासाठी पण त्यांनी पैसे जमा केले आमच्याशी बोलताना सांगितलं। मी कोणाचा चहा सुद्धा पिला नाही आणि हे कोण कर्मचारी आहेत मला माहित सुद्धा नाही। माझं देवदर्शन हा माझा वैयक्तिक विषय, याचा काही संबंध नाही। ह्या संस्थेतल्या एकही कर्मचाऱ्याला मी ओळखत नाही। माझ्या ऑफिसमध्ये फक्त एक कर्मचारी, अजिबात ही खोटी आहे। कुठलेही पुरावे तुम्ही मला दाखवा, मी चहा सुद्धा कोणाचा जर पिला असेल तर तुम्ही मला दाखवू शकता। कुणीच माझ्या नावाने पैसे घेत नाही, असलेले कुठलेही पुरावे तुम्ही द्या, मी लगेच त्याच्यावर कारवाई करतो। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।